सोमवारचा दिवस हा मुंबईकरांसाठी काळा दिवस ठरलाय। मुंबईमध्ये अचानक आलेल्या मुसळधार पाऊस आणि ताशी 60 किलोमीटर वाहणाऱ्या वादळी वाऱ्यामुळे घाटकोपरच्या पेट्रोल पंपावरील होर्डिंग कोसळलं। होर्डिंग कोसळल्यानंतर त्याखाली अनेक गाड्या आणि लोक दबले गेले। या दुर्घटनेत तब्बल 14 जणांचा मृत्यू झालाय। मुंबईतील होर्डिंगला 40 बाय 40 स्क्वेअर फुटाची परवानगी असताना घाटकोपरमधील हे कोसळलेलं होर्डिंग 120 बाय 120 स्क्वेअर फूट असल्याचं समोर आलंय। या होर्डिंगचं वजन तब्बल 250 टन इतकं होतं। त्याचा ढाचा देखील कमकुवतच होता असंही समोर आलंय। त्यामुळे ताशी 60 किलोमीटर वेगानं वाहणाऱ्या वाऱ्यासमोर देखील या होर्डिंगनं तग धरला नाही आणि पत्त्यांचा बंगला जसा कोसळतो त्याप्रमाणे हे महाकाय होर्डिंग कोसळलं आणि अनेकांचे बळी घेतले। या घटनेनंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी घटनास्थळाची पाहणी करून पालिकेला तात्काळ मुंबईतील सर्व होर्डिंगचे ऑडिट करण्याचे आदेश दिलेत। हे होर्डिंग अनधिकृत असून यापूर्वीच महापालिकेनं या संदर्भात नोटीस बजावली असल्याचं देखील समोर आलंय। पेट्रोल पंप मालक भावेश भिडे आणि जाहिरात कंपनीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। दरम्यान अद्यापही या ठिकाणी मदत आणि बचाव कार्य सुरू असून एनडीआरएफ आणि अग्निशमन दलाकडून कोसळलेलं होर्डिंग आणि ढिगारा बाजूला करण्याचं काम सुरू आहे। या ठिकाणी अजूनही काही जण अडकल्याची माहिती मिळते। काल संध्याकाळच्या दरम्यान ही दुर्घटना घडली आणि त्यामध्ये 14 जणांचा मृत्यू झालेला आहे। तर अजूनही हा मलबा हटवण्याचं काम सध्या सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी सुस्मिता भदाणे पाटील आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। सुस्मिता, बचाव कार्य आता तिकडे पूर्ण झालेलं आहे का? काय सध्याची परिस्थिती? सध्या आपण बघितलं तर या इथे अग्निशमन दलाच्या जवानांकडनं जो हा गर्डारचा वर उचलण्यात आलेला आहे त्याचं पाडकाम सुरू आहे। या ठिकाणी पेट्रोल पंप असल्यामुळे थेटपणे गॅस कटर किंवा इतर कुठल्या साधनांचा वापर करता येत नाहीये, मॅन्युअली हे सगळे कापावे लागतात। तर आता एक पथक अग्निशमन दलाचं या बाजूला आहे तर विरुद्ध दिशेला एनडीआरएफची टीम आहे ज्यामध्ये ज्या गाड्या दबल्या गेलेल्या आहेत त्यांना हटवायचं काम सुरू आहे। समोर आपण बघितलं तर वाहनांची लांबच लांब रांग आपल्याला दिसते आहे। तर विरुद्ध दिशेला या होर्डिंग्सच्या निमित्तानं आणखीन एक मुद्दा समोर आलेला आहे। तो मुद्दा अतिशय गंभीर आहे। पालिकेला या संपूर्ण होर्डिंग्सची परवानगी मागण्यात आलेली नव्हती। पालिकेकडनं या होर्डिंग्सला बेकायदेशीर ठरवण्यात आलंय। काही वेळातच हे होर्डिंग्स हटवण्यात येणार आहेत। या ठिकाणी काही झाडं आपल्याला जी सुकलेली दिसत आहेत समोर, ही सुकलेली झाडं म्हणजेच या होर्डिंगची दृश्यता स्पष्ट व्हावी, इथून जाणाऱ्या येणाऱ्या वाहनांना हे होर्डिंग उत्तम पद्धतीने दिसावेत याकरता फेब्रुवारीच्या अखेरच्या आठवड्यामध्ये पालिकेच्या वन विभागाने एक तक्रार नोंदवलेली होती। या झाडांवरती विषप्रयोग करण्यात आलेला होता आणि अचानकपणे या रांगेतील सर्वच झाडं ही सुकलेली पाहायला मिळालेली होती। त्यामुळे हा दुसरा गंभीर मुद्दा या निमित्तानं समोर आलेला पाहायला मिळतो आहे। अगदी पेट्रोल पंपाला लागूनच हा स्पॉट आहे तर बाजूला इतरही होर्डिंग्स आपल्याला पाहायला मिळतात। या होर्डिंग्सच्या बाबतीमध्ये पालिकेकडनं कारवाई करण्यात येणार आहे। एक एक करत हा मलबा जो आहे आतमधील वाहनांचा पत्रा असेल, अवजड भाग असेल, हा बाहेर काढण्यात येतो आहे। काही वेळातच या ठिकाणी मंगलप्रभात लोढा, विजय वडेट्टीवार हे येणार आहेत आणि पालिकेकडनं या होर्डिंग्सला हटवण्याची कार्यवाही सुद्धा सुरू केली जाणार आहे। सध्या या ठिकाणी 4 पैकी 3 होर्डिंग्स हे आहेत आणि ज्या होर्डिंग्सनं वर्ल्ड रेकॉर्ड आखला होता, लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये या पडलेल्या कोसळलेल्या होर्डिंगची नोंद झालेली होती, तोच बेकायदेशीर होता। आणि अशा पद्धतीनं जर सर्वसामान्यांचे जीव अशा बेकायदेशीर होर्डिंग्समुळे जात असेल तर मुंबईकरांचं आयुष्य किती धोक्यात आहे याबद्दलच विविध प्रश्न विचारले जातात। त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधक पुन्हा याच ठिकाणी आपल्याला काही वेळामध्ये आमने सामने आलेले पाहायला मिळणार आहेत। श्वेता, प्राजक्त।
सुस्मिता, वेळोवेळी अपडेट तुमच्याकडून घेत राहू. तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. घाटकोपर दुर्घटनेतील अनधिकृत होर्डिंग उभारण्यात आलेली जागा ही रेल्वे पोलिसांचीच असल्याची माहिती समोर आली आहे. जेआरपीच्या एसीपींनी या होर्डिंगला परवानगी दिल्याचं कळतंय, तर बीएमसीकडून या होर्डिंगसाठी कोणतीही परवानगी घेण्यात आली नव्हती. हे संपूर्ण होर्डिंगच अनधिकृत असल्याची माहिती मिळते. घाटकोपरचं ते होर्डिंग 2022 सालचं असून तत्कालीन रेल्वे पोलीस आयुक्त कैसर खालिद यांच्या कार्यकाळात या होर्डिंगला परवानगी देण्यात आल्याचं कळतंय. होर्डिंगचा आकार हा मनपा निकषांपेक्षा तिप्पट असल्याचं तपासात निष्पन्न झालंय आणि त्यामुळे तत्कालीन रेल्वे पोलीस अधिकाऱ्यानं नेमक्या कोणत्या निकषांवर या अवाढव्य होर्डिंगला परवानगी दिली आणि रेल्वे पोलीस अधिकाऱ्यांना अशा महाकाय होर्डिंगला पालिकेच्या परस्पर परवानगी देता येतं का, असे सवाल उपस्थित होत आहेत. कालच्या दुर्घटनेनंतर बीएमसीनं घटनास्थळाजवळच्या इतर 3 होर्डिंग्स तात्काळ काढण्याचे आदेश दिलेत आणि या तिन्ही होर्डिंग्ससाठी देखील बीएमसीकडून परवानगी घेण्यात आली नाही, असं या आदेशात स्पष्ट नमूद करण्यात आलं होतं. मुंबईच्या आपत्ती व्यवस्थापनाकडून जीआरपीला या तिन्ही होर्डिंग्स तात्काळ हटवण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. हायड्रॉलिक क्रेन आम्हाला रात्री उशिरा मिळाली तेव्हापासून होर्डिंगचे गर्डर उचलण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती एनडीआरएफनं दिलेली आहे. एनडीआरएफच्या 2 टीम तसंच 58 एनडीआरएफचे जवान अडकलेल्या लोकांना लवकरच बाहेर काढतील, असे एनडीआरएफचे असिस्टंट कमांडर निखिल मुधोळकर यांनी सांगितलंय. एनडीआरएफचे असिस्टंट कमांडर निखिल मुधोळकर आपल्यासोबत आहेत. सर, काय सांगाल, कशा पद्धतीने या घाटकोपरच्या या सगळ्या घटनेनंतर मदत कार्य सुरू आहे, कशा पद्धतीने एनडीआरएफची टीम काम करते? काल सायंकाळपासून आपण टोटल 88 जणांना इथून बाहेर काढले आहेत. त्यापैकी डॉक्टरांनी 14 जणांना मृत घोषित केलेलं आहे आणि 31 जण जे आहेत ते त्यांना डिस्चार्ज झालेलं हॉस्पिटलमधनं. काल रात्री सुमारे 2च्या जवळपास आम्हाला हायड्रोलिक क्रेन मिळाली आणि हायड्रोलिक क्रेनच्या सहाय्याने आपण 3 जे गर्डर्स होते त्यांना लिफ्ट केलं आणि त्याच्या खाली जे 4 व्हीलरमध्ये काही लोक फसले होते त्यांना आपण काढलं. तिथे 9 जणांना आपण बाहेर काढलं. आज मागचे 2 गिर्डर जे आता राहिलेले होते त्यांना आपण पुन्हा हायड्रोलिक क्रेनच्या सहाय्याने लिफ्ट करणार आणि त्या एरियामध्ये सर्च करणार. मुळातच हे सर्च ऑपरेशन करण्यासाठी बराच वेळ लागतो. तब्बल 16 तास हे ऑपरेशन सुरू आहे. काय नेमक्या अडचणी आहेत? मृतांचा आकडा हा वाढण्याची शक्यता किंवा अडकलेली लोक अजून किती असू शकतात? प्रॉब्लेम आम्हाला हा येऊन राहिला की आम्ही इथे कटर्स यूज नाही करू शकतात, कारण पेट्रोल सीएनजी इथे असल्यामुळे आम्ही जे आमच्याकडे गॅसोलिन कटर्स वगैरे आहेत त्यांचा वापर इथे करू शकत नाही. आणि जेव्हा आपण हे 2 उरलेले गर्डर काढू त्यानंतरच आपल्याला माहिती पडेल की इथे पुन्हा किती लोक फसलेले. अशा पद्धतीच्या घटना यापूर्वी सुद्धा घडल्या आहेत आणि जेव्हा अशा पद्धतीची घटना घडते तर काय खबरदारीचा उपाय घेणं गरजेचं आहे की त्या जर घेतल्या असत्या तर कदाचित ही दुर्घटना टळली असती? मान्सूनच्या सुरुवातीला ह्या घटना मुंबईमध्ये होत असतात आणि यासाठी जेव्हा आपल्याला माहिती आहे की थोडासा वादळ वारा सुटतोय किंवा पाऊस येतोय त्यावेळेला घरी राहणं हे एक उपाय यावर असू शकतो. आता सर्च ऑपरेशन कुठल्या स्टेजला आहे? साधारणपणे किती वेळ लागेल हे सगळं सर्च ऑपरेशन आणि रेस्क्यू ऑपरेशन संपण्याला? आता शेवटचे 2 गर्डर जेव्हा आपल्या हायड्रोलिक क्रेननी लिफ्ट करेल त्यानंतर सर्च अँड रेस्क्यू तेवढंच राहिलं. त्यानंतर मग तिथे ऑपरेशन आपण जेव्हा आपला फायनल क्लोज होईल, फायनल सर्चिंग होईल, त्यानंतर हा ऑपरेशन बंद होईल. सध्या एनडीआरएफच्या किती टीम इथे तैनात करण्यात आल्या आहेत? कशा पद्धतीने त्यांचं काम सुरू आहे? 2 एनडीआरएफच्या टीम इथे आहेत, त्यामध्ये 28 आणि 25 टोटल 53 ची स्ट्रेंथ इथे आहेत आणि आमचे एनडीआरएफचे रेस्क्यूअर राऊंड द क्लॉक इथे ड्युटीवर आहेत. जिथे जिथे त्यांना स्कोप मिळतो तिथे तिथे सर्चिंगचं ऑपरेशन सुरू आहे. धन्यवाद आमचे संवाद साधल्याबद्दल. तर अजूनही सर्च ऑपरेशन सुरू आहे. हायड्रॉलिक क्रेन्स इथे येऊन पोहोचलेले आहेत आणि या क्रेन्सच्या मदतीनं काही वेळातच हे ऑपरेशन आम्हाला पूर्ण करता येईल असा मुधोळकर जे एनडीआरएफचे प्रमुख आहेत त्यांनी सांगितलं. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश गंधाटसह सुस्मिता वदाने पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई.